नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता पाहायला मिळणार आहे की आता 6 महिन्यांची मुदत दिलेली असते काव्य आणि पार्थला आणि दोघांमधले नाते सगळं काही नीट चाललेलं असतं. मित्रांनो, आता दोघांनाही कोर्टाने 6 महिन्याची मुदत दिलेली असते आणि त्याचमुळे दोघांमध्ये आता सगळं सुरळीत चाललेलं असतं का हे आणि दोघांचं आता हळूहळू एकमेकांवर प्रेम देखील व्हायला लागलेलं असतं. दोघे एकमेकांच्या जवळही यायला लागलेले असतात आणि दोघांनी अजून एकमेकांवाचून राहावतही नसतं मित्रांनो. आणि याच्यातच आता आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ जो आहे तो पूर्णपणे काव्याच्या प्रेमात डुबून गेलेला असतो. तर मित्रांनो, आता काव्य देखील पार्थच्या प्रेमात झालेली असते आणि मित्रांनो, आता आपल्याला पाहायला मिळतं की काव्य आणि पार्थ दोघेही प्रेमात असतात आणि इकडे नंदिनी आणि जीवामध्ये देखील थोडं थोडं प्रेम वाढायला लागलेलं असतं, कारण की नंदिनी समजूतदार आहे, आपल्याला माहित आहे. तर मित्रांनो, आता पार्थ आणि काव्य जे आहे ते पूर्णपणे आता एकमेकांमध्ये डुबलेले असतात. त्या काव्याला थोडंही आता जीवाची आठवण येत नसते, जीवाबद्दल तिला काहीच वाटत नसते, जीवाबद्दल कुठल्याच फिलिंग राहिलेल्या नसतात मित्रांनो. त्यामुळे आता दोन्ही जोडपे खूप सुखरूपपणे एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. आणि सिरियलचं नाव जसं आहे लग्नानंतर होईलच प्रेम, तर 6 महिन्यात दोन्ही जोडप्यांमध्ये इतकं प्रेम होतं की आता एकमेकांशिवाय ते राहू शकतात.